बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। जळगाव जामोद तालुक्यात 2 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड, 14 जणांवर कारवाई, 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त। जळगाव जामोद तालुक्यातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत एकूण 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 2,34,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पहिली कारवाई दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पीए मॉलच्या मागील परिसरात करण्यात आली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल भास्कर डब्बे यांच्या फिर्यादीवरून पंचसक्षम छापा टाकण्यात आला। यामध्ये राष्ट्रपाल सोनाळे, ओम देशमुख, प्रदीप घोपे व परमेश्वर फरपट हे 4 आरोपी एका बाला नावाचा जुगार खेळताना आढळून आले। त्यांच्याकडून रोख रक्कम, 4 मोबाईल, 3 दुचाकी वाहने व पत्ते असा एकूण 1,06,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख इरफान करीत होते। दरम्यान दुसरी कारवाई धानोरा महाप्रसिद्ध येथे सायंकाळी 4:10 सुमारास करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला असता 10 आरोपी एक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना मिळून आले। यामध्ये सचिन गव्हाळे, अनिल वाकोडे, सुधाकर रायपुरे, विनोद अवचार, सुनील वाकोडे, विनोद सावे, सूर्यभान अवचार, किसन खिरोडकार, भीमराव निकडे व अजबराव गावंडे यांचा समावेश आहे। त्यांच्याकडून रोख रक्कम, 4 दुचाकी व पत्ते असा एकूण 1,28,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तय्यब अली करीत आहेत। दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। मुख्य संपादक इस्माईल शेख, जळगाव जामोद। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।